पण शेवटच्या टप्प्यामध्ये जो घाबरला तो घाबरला. त्यानं जे स्वतःच टार्गेट सेट केलेलं होतं की मला 90 पडतील ते 50 वरती येईल, आणि जे 50 म्हणत होते ते 30 वरती येईल, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा स्वतःवरती विश्वास पाहिजे की आपण काय करणार आहोत. आणि सरांनी सांगितलंय पेपर होऊपर्यंत जे काही वेळ आहे त्या वेळेच्या शेवटच्या सेकंदापर्यंत स्वतःला सांगा की मी 80+ 85+ मार्क घेऊनच मास्टर विशाल सर यांना मेसेज करणार, सर मी एवढे मार्क घेतलेत, माझं निवड होईल का नाही सांगा. सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय आहे की लाखो मुलांच्या मधनं तुम्ही पार करून एकाच ज्या प्रमाणात तुम्ही लेखीला क्वालिफाय झाला असताना, एवढा मोठा डोंगर पार करून तुम्ही आला असताना सुद्धा अजून सुद्धा तुमच्या मनामध्ये भीती आहे. सो या गोष्टीचे थोडासा विचार करा की पाठीमागं आपण काय केलंय. भर उन्हाळ्यात एवढा मोठा घाम गाळलाय आणि आता आपल्याला त्या घामाचं सक्सेस भेटणार आहे, आणि ते सक्सेस भेटत असताना आपण निगेटिव्ह विचारांच्या घोळक्यामध्ये अडकून पडलेला आहे, आत्मविश्वास कमी झालाय, डिमोटिवेट झालाय. अशा पद्धतीनं जर परिस्थिती झाली असेल 100% तुमची दांडी उडली म्हणून समजायचं आहे. त्यामुळे पहिली गोष्ट स्वतःवरती विश्वास ठेवा. जेवढं काही वाचलंय, जेवढे काही नोट्स काढले असतील, जेवढे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील, जेवढ्या काही ट्रिक्स असतील त्या ट्रिक्स रिव्हिजन करा. आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. आता पाठांतराच्या नादाला लागू नका. फक्त रिडिंग करा, रिव्हिजन करा, रिडिंग करा, रिव्हिजन करा. पेपर सोडवा, आपले क्विज आहेत, क्विज सोडवा.